आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। 2 महिने कार्यक्रमांपासून दूर राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संजय राऊत यांच्यासाठी ट्विट। राऊतांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी ट्विटद्वारे प्रार्थना। तर संजय राऊत यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार। 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा, मात्र पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। तर उद्या सत्याचा मोर्चा, मनसे आणि मवियाचे नेते रस्त्यावर उतरणार, बोगस मतदारांचा पर्दाफाश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा टीझर समोर। विरोधकांचा उद्याचा मोर्चा राजकीय स्टंट, चंद्रकांत पाटील यांची टीका। तर विरोधकांना बिहारमध्ये मतदार यादी शुद्धीकरण नकोय, महाराष्ट्रात हवंय, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नये। रुपाली पाटील यांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप। रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणाचा जाब विचारत ठोंबरेंचा खडक पोलिसात ठिय्या। गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला, तर राजीनामा मागितल्यामुळे ही बाई बावचळली। रुपाली पाटील यांची चाकणकरांवर टीका, चाकणकरांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची ही प्रतिक्रिया। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन। फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जाते हे दुर्दैव। धनुष्यबाण पुन्हा युतीत आणलं, आम्हाला शिंदेंचा अभिमान। राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंत यांचं उत्तर। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी नमो सुविधा केंद्र असेल, पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना। राज ठाकरेंनी GR वाचावा, शिंदेंवरील टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे लाचारी पत्करणारे नेते नाही, भरत गोगावलेंची राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी, राज ठाकरेंनी केली होती टीका। सांगलीत शिवसेना राष्ट्रवादीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य। पक्षांची यादी बघितली तर राष्ट्रवादी पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष। पक्षचिन्हाचा वाद सुरू असतानाच कार्यकर्ता मेळाव्यातील वक्तव्यानं वेधलं लक्ष। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, मवियाच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। पुढच्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर आचारसंहिता काळात कोणताही निधी मिळणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। बच्चू कडू यांच्या निवासस्थानाची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदार प्रवीण तायडे यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मागणी। बच्चू कडू यांनी गोरगरिबांच्या जमिनी लाटून निवासस्थान बांधलं, प्रवीण तायडेंचा आरोप। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। या डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे ट्विट। रत्नशिव निंबाळकरचा 12 मार्च 2025ला निर्घृण खून झाला, मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता। महिला डॉक्टरनं यासाठी स्पष्ट नकार दिला होता, अंधारेंचा आरोप।